अनुच्येते अग्र ऐसा तेथे मार्ग औटपिठी सवेग जावेवरी पंचदवतया एकरूपा देखिले औटपिठी वसती असती तेही तयाचे हि वर रश्मी अग्रामधुनी शब्द ब्रह्मनिर्वाणी असे तेथे ज्ञानदेव म्हणे ब्रह्मांडाचा अंत नाही ऐसी मात बोधितसे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोवी अनुभवावे या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 33 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरोभाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देहे देहभृतांवर. अर्थात उपजे ते नाशे नाशिले पुनर्पी दिशे चिंतन आपण 2 दिवसापासून करत आलो की जे उत्पन्न होत आहे, उत्पत्ती आहे, तिथं लय आहे, क्षय आहेच आहे. आएगा सो जाएगा हे ठरलेलंच आहे महाराज. हा सृष्टीचा नियम आहे. इथं कायमस्वरूपी राहायला कुणीही आलेलं नाही. उसना देह, प्रकृती उसनी. आणि ही प्रकृती कशी आहे, देह कसा आहे तर त्रिगुणात्मक आहे, त्रिगुणांनी युक्त आहे. सत्व रज तम हे 3 गुण प्रकृतीच्या ठिकाणी आहे. प्रकृती गुण आहेत हे आणि देहामध्येही ते असतात. प्रत्येक जीवाच्या देहामध्ये ते असतात. जे घडलं आहे ते बिघडणार आहे, दिसतं आहे ते नाश पावणार आहे. आता जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे तैसे देह धरणे उदास तयांचे. जो कृष्ण भावना भावित मनुष्य आहे, साधकाच्या अवस्थेमध्ये जो गेलेला आहे, ज्यानं ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे, तो देहाविषयी आसक्त कधीच असत नाही महाराज. देहाचे चोजले तो कधीच पुरवत नाही. कारण देह हा पाचाचा आहे, आपला नाहीच. तो आपल्याला उसनवार दिलेला आहे. माऊली दृष्टांत फार सुंदर देतात यावर की आता जायाचे जैसे लेणे. चिंतन केलं आपण यापूर्वी की शेजारणीचा दागिना ही बया लग्नामध्ये उसना घेऊन आली आणि असा वर काढून सर्वांना दिसल असे ह्याच्यानं तोऱ्यात चालायला लागली. आता बायांना हे फार खूपत असतं. दुसऱ्याचा दागिना पाहायची त्यांना सवय नसते किंवा ते आवडत नाही. मत्सर लागलीच तयार होतो. मग कुणीतरी टूम काढतं, बाई ग किती छान आहे, किती तोड्याचं आहे, कधी केला. कुठल्याच प्रश्नाचं उत्तर तिच्याजवळ नसतं महाराज. का? तो तिचा नाही. तिला माहीतच नाही किती तोड्याचं आहे. कधी केला म्हणायचा तर प्रश्नच नाही महाराज. आणि कधी केला काय उत्तर देणार ती? कारण तिला माहिती आहे. आणि त्याचा आनंद ती जरी चेहऱ्यावर दाखवत असली तरी आतून तो आनंद तिच्या ठिकाणी नसतो. कारण तिला माहिती आहे की कार्यक्रम संपला, घरी गेलं समारंभातून की काढून तिला सुपूर्द करायचा आहे. अगदी देहाकडे संत मंडळी, कृष्ण भावना भावित माणसं, ज्ञानवंत हे त्याप्रमाणेच पाहतात महाराज. पंचमहाभूतापासून निर्मिलेला हा देह पंचमहाभूतामध्येच विलीन होणार आहे.
हे त्यांना पक्क माहीत असतं आणि त्यामुळं नाशिवंत असलेल्या वस्तूविषयी ते आसक्त कधीच राहत नाही. मग इथं जे जे दृष्टीला दिसतं आहे ते संपूर्ण नाशिवंतच आहे महाराज, बरोबर आहे. आणि म्हणूनच कुठल्याच वस्तूचा हव्यास अशा ज्ञानवंताच्या ठिकाणी नसतो. कारण सगळं क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. एक न एक दिवस त्याचा लय ठरलेला आहे. त्यामुळं प्राप्त झालेला देह हा किती जरी सुंदर असला तरी त्याचा गर्व किंवा त्याचा मद त्यांच्या ठिकाणी कधीच नसतो. कारण एक ना एक दिवस याला सुरकुत्या पडणार आहेत, एक ना एक दिवस केसांमध्ये चांदी चमकणार आहे, याची कल्पना असते महाराज त्यांना. आणि म्हणून देहाविषयी ते अनासक्त असतात. आता जायाचे जैशी लेणे, अंगावरी आहाच वाने, तैसे देह धरणे उदास तयांचे. आणि या ठिकाणी याच देही याच जन्मी फेड करावी लागते महाराज. अहो कशाला, आपल्याच हातांच्या बाबतीत घ्या. सकाळी उजवा हात प्रातःविधीच्या वेळेस डाव्या हातावर पाणी घालत असतो. जेवण झाल्यानंतर तोच डावा हात उजव्या हातावर पाणी घालतो. याच देही याच जन्मी याच क्षणी केलेले कर्म आम्हाला कर्मफळाच्या रूपानं परत येतात आणि ते भोगावे लागतात. कर्मफळ शिल्लक आहे तोपर्यंत जीवाला या ठिकाणी यावंच लागतं. मी येत नाही किंवा हे मी करत नाही हा म्हणायचा अधिकार भगवंताने जीवाच्या ठिकाणी दिलेला नाही. जन्म मृत्यू सुख दुःख यश आणि अपयश 6 गोष्टी भगवंताने आपल्या ताब्यात ठेवल्या आहे महाराज. आणि त्या त्यांच्या ताब्यात आहे तेच बरं आहे. हे जर इकडं डिक्लेअर केलं असतं की कोणते क्षण सुखाचे आहे, कोणते क्षण दुःखाचे आहे, कोणता जन्म दुःखानं भरलेला आहे, कोणता जन्म सुखाचा आहे, जो दुःखानं भरलेला जन्म आहे ताबडतोब आत्महत्या करून टाकली असती, जगून काय उपयोग आहे. परंतु त्यानं तसं केलेलं नाही महाराज. दुःख लेवोने सुखाची अंगी सडीत जगाते, सुखाचा आभास दाखवलेला आहे. आताचा क्षण दुःखाचा आहे, पुढचा क्षण लगेच सुखाची तो आस लावून देतो आणि त्या आशेवर मनुष्य किंवा जीव जगत असतो महाराज. म्हणून आणि कोणत्या क्षणी आपल्याला यश आहे किंवा कोणत्या ठिकाणी अपयश आहे. आयुष्यभर अपयशच लिहिले जर त्याला कळालं असतं तर त्यानं काहीच काम केलं नसतं. प्रयत्न करून उपयोग काय आहे, कारण शेवटी अपयशच मिळणार आहे या समीकरणाप्रती तो आला असता आणि मग कर्मच त्यानं केलं नसतं. म्हणून सृष्टी खरं तर संतुलित करण्याकरताच भगवंताने जन्म मृत्यू जरा व्याधी सुखम दुःखम या सगळ्या गोष्टी 6च्या 6 गोष्टी भगवंतानं आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. आवश्यकतेनुसार तो फायरिंग करत असतो त्या वस्तूंची. ही जे स्थित्यंतर आहे, ह्या ज्या उपाधी आहेत त्या मानवाला योग्य वेळी योग्य स्थळी योग्य काळी तो देत असतो आणि त्याचा तो धाक म्हणूनच जीव सरळ चालत असतो महाराज. नाहीतर 90 वर्ष नॉट आऊट असं जर लिहून पाठवलं असतं, त्याला माहिती आहे 90 वर्षापर्यंत मरणच नाही, कशाला सरळ चालला असता महाराज. तो सगळीकडे विध्वंस करून ठेवला असता. असुर वृत्ती या ठिकाणी वाढीला लागली असती. म्हणून भगवंत अतिशय कृपाळू आहे. नाशिवंत जरी असेल, परिवर्तनशील असेल तरी सर्व जीव आणि संपूर्ण सृष्टी ही गुण्यागोविंदानं कशी नांदल याचीही काळजी भगवंताने घेतलेली असते. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 33 क्रमांकाचे ओळीत म्हणतात, तया ते अधिभूत म्हणिजे मग अधिदैव पुरुष जाणिजे, जेने प्रकृतीचे भोगीजे उपार्जिले. आपण अधिभूताची व्याख्या काल पाहिलो कालच्या ओळीमध्ये की अधिभूत कशाला म्हणायचं. ही जी प्रकृती आहे त्या प्रकृतीला तैसे असते पण आहाच नाही होई जे ते साच,
जया ते रूपा आणते पाच पाच मिळून या. त्रिगुणात्मक ही प्रकृती तिला आधी भूत म्हटलेलं आहे आणि अधिदैव आज भगवंत सांगतायत अर्जुनाला. तया ते अधिभूत म्हणजे या त्रिगुणात्मक प्रकृतीला. आणि मग अधिदैव पुरुष जाणीजे. मग अधिदैव काय तर पुरुष जो जीव त्याला अधिदैव म्हटलेला आहे. आणि तो काय करतो तर प्रकृतीने उत्पन्न केलेलं न मिळालेल्या भोगाचा उपभोग घेत असतो. अर्थात श्रेष्ठ भगवंताची श्रेष्ठ पराप्रकृतीमध्ये म्हणजे अधिदैवम. अधिदैवत कोण आहे? सूर्य, चंद्र, पृथ्वी, आप, ते हे सगळे अधिदैव आहे महाराज. भगवंताच्या पराशक्ती आहे या आणि श्रेष्ठ पराशक्ती आहे. कनिष्ठ किंवा खालच्या प्रतीच्या ज्या पराश्रेष्ठी भगवंताच्या ह्या आहेत शक्ती आहेत ते म्हणजे जीव. मग पण हे या ठिकाणी पुरुष अधिदैव म्हणजे श्रेष्ठ पराशक्तीच्या अनुषंगानं भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतायत की तया ते अधिभूत म्हणजे मग अधिदैव पुरुष जाणीजे जेने प्रकृतीचे भोगीजे उपार्जिले. प्रकृतीनं जे उत्पन्न केलेलं आहे ते भोग ते घेत असतात आणि ते भोग मिळाले की प्रसन्न होऊन पुन्हा जीवाचे हे नवसाला पावत असतात. त्यांचे नवस पूर्ण करण्याचं सामर्थ्य भगवंताने ती शक्ती त्यांना प्रदान केलेली असते. ते अधिदैवत. आज अधिदैवताचं भगवंत या ठिकाणी सांगतात तया ते अधिभूत म्हणजे मग अधिदैव पुरुष जाणीजे जेने प्रकृतीचे भोगीजे उपर्जिले. प्रकृतीनं निर्माण केलं त्याचा भोग ते घेत असतात. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.